तू छोट्यापणी ना मस्त खेळायचा मग आणि सगळं मी मातीने खायचा नाही मातीच नाही खायचा नाही कधीच नाही माती खाल्ली तू आणि मिष्टी कशी खाते मिष्टी कशी खाते माती तू कधीच नाही खाल्ली आणि मी मोठा कशी काय झाला लहानपणी होता तेव्हा मला नाही माहिती मग तू शाळेत जायला लागला ना महेश बाप्पा रोज रात्री तुझे पाय ओढून ओढून तुला मोठं केलं मग दुपारी पण करू शकतो हा मग तू झोपल्यावर तिथपर्यंत पाय पुरताय बघ हा मग आणि तू शाळेत पण जायला लागला मग जसं जसं शाळेत जाशील तसं फर्स्टमध्ये सेकंडमध्ये थर्डमध्ये असा हा मग असा मोठा मोठा होत जाशील ना मग तू आणि मग कॉलेजला नाही आवडत मला मोठ्यापणी मला मोठ्यापणी मला कॉलेजला नाही आवडणार अरे सगळे मुलं जातात कॉलेजमध्ये मग अजून मोठं होता कॉलेज म्हणजे काय माहिती कॉलेज म्हणजे काय माहिती मला माहिती 10 झाल्यावर नाही 10 होशील ना तू मग 11 मग 12 मग 13 14 15 हा 17 हा बस इतकंच आणि मग तू जॉबला लागशील मग जॉब करशील तुला काय बनायचं ते बनशील मग कामाला जाशील गाडी घेऊन मस्त मला लग्न नाही करणार हा लग्न नाही करणार नको करू ना लग्न मी कधीच नाही करणार काय कधीच नाही करणार काय नाही करणार लग्न नको करू ना मी कधीच नाही बरं ठीक आहे नको करू मम्मी पप्पाला सांभाळशील ना म्हणून हा मम्मी पप्पासाठी लग्न नाही करणार नको करू मी कधीच नाही नको करू पण त्यांना सांभाळ हा चांगलं मम्मी पप्पाला नोकरी करशील ना तू मग मम्मी पप्पा तुझी काळजी घेतील मग जो तो आला का कामावरून मग मम्मी चहा बनवेन मग पप्पा बनवणार आहे मी बनवू हा ठीक आहे मी बनवेन जो कधी मम्मा बनवणार कधी तू बनवणार कधी मम्मा बनवणार हा आणि पप्पा काय बनवणार पप्पा तुझ्यासाठी काय काय खायला घेऊन येणार माझ्या जो मी पप्पा म्हातारे झाल्यानंतर त्यांना काय चालवता येणार काहीच नाही ना चालवता येईल ना वा म्हातारे लोक पण चालवता गाडी तू चालवणार मला थोडी येते रे मला तर काहीच नाही येत ना तू मुलगी होती ना तू छोटी पोरगी होती ना त्याचं मला इतकं पोट्या तर मागतंय असं आणि मम्मा सगळे वाटतंय मला सगळे जण त्याला कधी पाणी लावायचं नाही ना नाही त्याला पण नाही कधीच नाही लावायचं त्याच्या इथं पण नाही सगळेच लावतात पाय म्हणून मी त्याला अशी करतो हा मग सांगायचं इकडे पायने लावायचं असं नाही लावते ना मी नाही सांगत तरी पण ती लावते हा नाही सांगायचं ना तिला नाही पाय तरी पण ती लावते नाही हा वारा चालू आहे आणि मग उद्या शाळेत जाशील मस्त लवकर उठ हा मी नाही उठू शकत का बरं मला नाही माहिती वेदांची मम्मी म्हणे उद्या ज्योतम शाळेत जाणार आहे मला सांगितलं म्हणे सांगत होती मी लेट उठू शकतो उद्या हा लेट उठला तरी जायचं काय नाही मग स्कूल नाही सुटणार उलेट म्हणजे तू बरोबर उठतो रे शाळेसाठी वेदांत जाईन वेदांत नंतर तू जाशील आणि नाही उठणार ऐक ना तू मम्मा उठवेन रे मम्मा किती काळजी करते मम्मा पप्पा तुझी जोथमनी शिकावा शाळेत जावा मोठं व्हावा पप्पानी शाळेत मारलं होतं शाळेत मारलं होतं घरात मारलं होतं पप्पानी हा तेव्हा म्हणून रडत होते आणि त्यांना वाईट वाटत होतं ना नाही मी पण तू पण रडला का तेव्हा हा नको रडू ना नाही रडायचं जायचं बेटा शाळेत जायचं मम्मा पप्पाला किती आनंद होईना अरे ज्योतम मम्माला किती आनंद होतो अरे ज्योतम तू शाळेत गेला होता लगेच ती जवळ घेते तुला पप्पा जवळ घेता अरे शाळेत गेला होता ज्योतम